नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, RW अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मी होमराज लोणवले. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जो आत्ताच नुकताच झालेला पेपर आहे राज्य राखीव पोलीस दल बल गट क्रमांक 13 विसोरा, ठीक आहे, जो हा पेपर झालेला आहे वळसाला, त्याचं आपण विश्लेषण करणार आहोत. बघा, त्याच्यामधील जो मॅथ विचारलेला होता, ठीक आहे, त्याचा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून विश्लेषण करत आहोत. ठीक आहे, चला तर समजून घ्या आणि जे क्वेश्चन आलेले होते त्या क्वेश्चनचे आन्सर काय आहेत ते चेक करून घ्या. ठीक आहे, चला तर विद्यार्थी मित्रांनो, वेळ न घालवता आपण प्रश्नाकडे वळू. तर बघा काय होता प्रश्न. पहिला होता तुम्हाला, ठीक आहे, प्रश्न पहिला होता की बघा, जर इंग्रजी अक्षरात इंग्रजी अक्षरात A बरोबर 1, B बरोबर 4, C बरोबर 9 असे क्रमांक दिले असतील तर X या अक्षराचा क्रमांक कोणता येईल, असा आपल्याला प्रश्न आहे. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो बघा काय आहे. A म्हणजे 1 चा 1 आहे, B म्हणजे 2 चा 4 आहे आणि C म्हणजे 3 चा 9 आहे. म्हणजे आपल्याला याच्यावरून समजायला येते की जो अल्फाबेटचा क्रमांक आहे त्या क्रमांकाचा स्क्वेअर इथं दिलेला आहे. मग जर अल्फाबेटचा क्रमांकाचा स्क्वेअर दिलेला असेल तर 24 म्हणजे X हा 24व्या क्रमांकाचा अल्फाबेट आहे आणि याचा जर स्क्वेअर काढतो म्हणला आपण तर याचा स्क्वेअर आहे 576 आहे. मग या प्रश्नाचं उत्तर काय असेल विद्यार्थी मित्रांनो तुमचा? तर या प्रश्नाचं उत्तर असेल तुमचा क असेल, ऑप्शन नंबर क असेल 576. ठीक आहे, चला तर त्याच्यानंतरचा प्रश्न आहे बघा, त्याच्यानंतरचा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. ओके, एक मिनिट, चला हां बघा, तुम्ही बघून घ्या. ठीक आहे, आणि पूर्ण टोटल आपण मॅथचं विश्लेषण करणार आहोत. बघा, ठीक आहे, त्याच्यानंतरचा प्रश्न, दुसरा प्रश्न होता या पेपरमध्ये. बघा प्रश्न असा होता विद्यार्थी मित्रांनो की 335 रुपयेमध्ये काही नोटा 20 रुपयाच्या व काही नोटा 5 रुपयाच्या आहेत, तर 20 रुपयाच्या जास्तीत जास्त किती नोटा असू शकतात, असा प्रश्न आहे. मग बघा काय करायचं आहे, सोपा प्रश्न आहे. काय करायचं आहे, 20 रुपयाच्या नोटा काढायच्या आहेत, जास्तीत जास्त काढायच्या आहेत. मग आपल्याला काय करायचं आहे, 535 भागीला 20 करा, म्हणजे तुम्हाला याचा आन्सर मिळून जाईल. ठीक आहे, मिळून जाईल. 20 दुने 40, 20 दुने 40, किती उरले, तर 20 दुने 40, 13 उरले, वरचे 5 आले, 20 सकम 120, 20 सकम 120. त्याच्यानंतर 15 उरले म्हणजे याच्यामध्ये जाणार नाही, त्या 15 ज्या असतील त्या 15 रुपयाचे जे 5 नोटा म्हणजे 3 असतील आणि 20च्या नोटा जास्तीत जास्त किती होऊ शकतात, तर 26 होऊ शकतात. ऑप्शन नंबर तुम्हाला ऑप्शन नंबर अ. ठीक आहे, या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर 26 असेल. ठीक आहे, त्याच्यानंतरचा प्रश्न तुम्हाला होता याच्यामध्ये, या एक मिनिट, चला हां, त्याच्यानंतरचा प्रश्न होता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला दिला आहे की 2.25 लाखात घेतलेले घर 1,84,000 रुपयात विकले, 1,84,000 रुपयात विकले तर किती रुपये तोटा झाला. बरोबर आहे, 2.25 लाखात घेतलेला आहे आणि 1,84,000 रुपयाला विकलेला आहे, तर तोटा होईलच कारण कमीला विकला आहे. मग 2.25 लाख म्हणजे 2,25,000 किती, तर 2,25,000 रुपयाला तो काय घेतलेला आहे, घर घेतलेला आहे. आणि विकला कितीला, तर 1,84,000ला विकला, म्हणजे मायनस करून घ्या किती रुपयाने कमी विकला, तर 1,84,000 इथून मायनस करा. विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला प्रश्नाचं उत्तर मिळेल 0,0,0,1 आणि 12तून 8 गेले 4, हातचा 1 0, म्हणजे 41,000 रुपये काय झालेलं आहे, तर 41,000 रुपये तोटा झालेला आहे. ऑप्शन नंबर ड. अशा प्रकारे जे पहिले 3 क्वेश्चन होते त्यांचा आन्सर आले. पहिल्या प्रश्नाचा आन्सर आहे 576, दुसऱ्या प्रश्नाचा आन्सर आहे 26, तिसऱ्या प्रश्नाचा आन्सर आहे 41,000. ठीक आहे, तर अशा प्रकारे 3 क्वेश्चन झाले. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो बघा, हां, त्याच्यानंतरचा प्रश्न होता की एका आयताची लांबी रुंदीच्या दुप्पटपेक्षा 1 ने कमी आहे, त्या आयताची परिमिती किती आहे, तर त्या आयताची परिमिती किती 46 सेंटीमीटर असेल तर रुंदी किती, आपल्याला रुंदी काढायची आहे. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर सूत्र माहीत असेल आयताच्या परिमितीचा, तर आयताची परिमिती काढायची असेल आपल्याला, आयताची परिमिती काढायची असेल, तर सूत्र आहे विद्यार्थी मित्रांनो 2 ब्रॅकेटमध्ये लांबी प्लस रुंदी. ठीक आहे, आणि जर आपल्याला दिली असेल लांबी प्लस रुंदी, याचं किती दिलेलं आहे, तर 46 दिलेलं आहे आणि 2 लांबी प्लस रुंदी. ठीक आहे, आता लांबी प्लस रुंदी दिले, मग तुम्ही याला काढू शकता 46 भागीला 2 जरी केला तर 23 येईल. किती येईल, 23 येईल. विद्यार्थी मित्रांनो एक मिनिट, चला हां, 23 काय, 23 बरोबर काय आहे, लांबी प्लस रुंदी, आणि लांबी प्लस रुंदी तुम्हाला 23 आलेली आहे. काय आहे, लांबी प्लस रुंदी तुम्हाला 23 आलेला, पण त्याच्यामध्ये काय म्हटलं आहे तुम्हाला, काय काढायचं आहे, रुंदी काढायची आहे. काय करायचं आहे तुम्हाला, रुंदी काढायची आहे आणि रुंदी काढायची आहे. पण तुम्हाला काय दिलेले आहे, तर रुंदी आणि लांबीचे काय रेशो दिले आहे तुम्हाला बघा, तर असं म्हटलं आहे की आयताची लांबी हे रुंदीच्या दुपटीपेक्षा, म्हणजे आपण म्हणू शकतो की लांबी प्लस रुंदी 23 आहे. त्याच्यामध्ये जर आपण x पकडला, कशाला, तर आयताची लांबी ही रुंदीपेक्षा काय, रुंदीला आपण x पकडला आणि लांबी किती आहे, तर 2x
-1 आहे, 2x-1 आहे आणि टोटल किती आहे मग यांची 2x आम्ही बरोबर केलं 23 आहे बरोबर ना. चला मग हा आपण 2x म्हणजे 3x बरोबर हा ती एक तिकडे गेला म्हणजे किती झाले 24. मग x बरोबर काय होईल तर 24/3 होईल विद्यार्थी मित्रांनो. 24/3 म्हणजे काय होईल तर बघा 3 1 3 3 3 8 24 म्हणजे x ची किंमत किती आली तर x ची किंमत 8 आली. म्हणजे याचा अर्थ x ची किंमत 8 आलेली असेल तर ऑप्शन नंबर 1 काय असेल. x कोणासाठी पकडला होता आपण रुंदीसाठी पकडला होता. मग x ची किंमत किती आली 8 आली. ठीक आहे. अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर असेल. त्यानंतरचा प्रश्न बघा एका संख्येच्या निमपट म्हणजे अर्ध्यात निमपटेतून त्या संख्येच्या 1/3 वजा केल्या असता बाकी 15 उरते तर ती संख्या कोणती. बघा आता एक संख्या आहे कोणती तरी. मग एक संख्या आहे बघा काय आहे इथे सोडवू आपण. ठीक आहे. चला एक संख्या आहे कोणती तरी 1 मिनिट. चला थोडंसं याला आता मी वर करतो. ओके थोडासा ॲडजस्ट करूया. चला 1 मिनिट. हां चला बघा त्यानंतर दिलेलं आहे बघा एक संख्येच्या आता आपण एक संख्या जी आहे त्याला x पकडू. काय पकडू एक संख्या त्याला x पकडू आपण. ठीक आहे. मग एक संख्येच्या x पकडला विद्यार्थी मित्रांनो. एक्सच्या ओके एक्सच्या अर्धे म्हणजे एक्सच्या अर्धे मायनस काय म्हणते त्या संख्येच्या 1/3 म्हणजे आपण म्हणू शकतो त्याला 1/3 म्हणजे त्या संख्येच्या 1/3 म्हणजे 1/3 लिहिण्यापेक्षा x गुणिले x होणार बरोबर किती उरतात तर बरोबर किती उरतात 15 उरतात. ठीक आहे. किती उरतात 15 उरतात. ठीक आहे. तर त्याच्यानंतर काय म्हणलं आहे 15 उरतात. मग करा 3x किती होईल तर इकडे लिहितो बघा इथे लिहितो आम्ही 3x मायनस 2x भागिले 6 बरोबर किती होणार तर 15 होणार बरोबर. त्याला सोडवायचं आहे. मग आपल्याला काय करणार तर बघा 3x आणि x बरोबर हे 6 तिकडे जाणार 15 गुणिले 6 म्हणजे किती तर x बरोबर किती होणार मित्रांनो 90 होणार. या प्रश्नाचं उत्तर काय आहे ऑप्शन नंबर ड 90. ऑप्शन नंबर ड 90. ठीक आहे. अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर काढलेलं आहे आपण. त्याच्यानंतर बघा त्याच्यानंतर काय एक घड्याळ 1 मिनिटाला 3 सेकंद किती एक घड्याळ 1 मिनिटाला 3 सेकंद किती 3 सेकंद 1 मिनिटाला 3 सेकंद काय होते मागे पडते तर एका दिवसात ते किती वेळ मागे पडेल म्हणते बरोबर आहे. आता बघा 1 मिनिटाला 3 सेकंद मग आपण म्हणू शकतो 60 मिनिटाला किती होईल तर 180 सेकंद बरोबर ना. 60 मिनिटाला 180 सेकंद मागे पडेल. मग 60 मिनिट म्हणजे 1 तास का बरोबर. मग एका तासाला आपण 180 सेकंद म्हणजे एका तासाला 180 सेकंद म्हणजे किती तर 3 मिनिट. तर विद्यार्थी मित्रांनो आपण म्हणू शकतो की एका तासाला 3 मिनिट पण आपल्याला काय म्हटलं एका दिवसाला मग 24 तासाला किती मिनिट तर 24 तासाला किती मिनिट तर 24 गुणिले 3 करा तर 24 त्रिक 72. अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर काय असेल तर 72 मिनिट असेल. ती घड्याळ एका दिवसाला 72 मिनिट मागे पडेल. ठीक आहे. चला या पण प्रश्नाचं उत्तर आपण काढलेलं आहे. त्याच्यानंतरचे प्रश्न पाहूया. त्याच्यानंतरचे प्रश्न हे होते विद्यार्थी मित्रांनो बघा काय होता तर 4000ला खालील पर्यायातील सर्वात जवळची संख्या कोणती. ठीक आहे. खालील पर्यायातील सर्वात जवळची संख्या कोणती. आता जवळची संख्या काढायची बघा विद्यार्थी मित्रांनो. जर आपण हे काढलं तर 31 गुणिले 4 केला 0 4 1 4 4 3 12 हे 1200 होणार. ठीक आहे. 1240 होणार. हे जर काढला आपण तर 4च्या समोर 0 0 0 0 लावत हे 40,000 होणार विद्यार्थी मित्रांनो. हा जर काढला तर हा 4030 होणार आणि हा जर काढला तर आपण 4 4 0 0 0 40,000 होणार. तर विद्यार्थी मित्रांनो हे चारही याची आपण व्हॅल्यू काढली तर सगळ्यात जवळचं आपल्याला दिसत आहे तर हे ऑप्शन नंबर क. ठीक आहे. चला त्यानंतर म्हटलं आहे की 2017 साली एका शाळेचे हिरक महोत्सव वर्ष साजरे झाले तर त्या शाळेची स्थापना कोणत्या वर्षी झाली किती तर हिरक महोत्सव म्हणजे 60वा आपल्याला दिलेला आहे म्हणजे हिरक महोत्सव. तर याच्यामधून काय करणार तुम्ही 2017मधून 60 मायनस करा म्हणजे 7 11तून 6 गेले 5 7 1 0 1 9 1957 या प्रश्नाचं उत्तर असेल अशा प्रकारे. ठीक आहे. चला नंतरचे प्रश्न भाऊ वेळ न घालवता आपल्याला फक्त विश्लेषण करायचं आहे आणि तुम्हाला चेक करायचं आहे. ठीक आहे. चला त्याच्यानंतरचा प्रश्न आहे 5/8 चे शेकड्यात रूपांतर करा. जर कोणत्याही अपूर्णांकाचे शेकड्यात रूपांतर करायचं असेल तर विद्यार्थी मित्रांनो काय करायचं आहे तर काय करायचं आहे त्या याला अपूर्णांकाला 100ने गुणाकार करा म्हणजे तुम्हाला प्रश्नाचं उत्तर मिळून जाईल. चला तर काय होणार तर बघा 500 1 मिनिट इथेच लिहितो. चला तर काय होणार 500 भागिले किती तर 8 8 पंचे 40 8 पंचे 40 किती नाही 8 सकम 48 8 सकम
48 किती उरले 2, 8 दुने 16 आणि 8 म्हणजे 40 म्हणजे 62.5%. किती पर्सेंट? 62.5%. ऑप्शन नंबर क. ठीक आहे, झालेलं आहे. यानंतर बघा, एका गोदामात 800 पोते आहेत, त्यातील 35% गव्हाची, 20% ज्वारीची आणि उरलेले पोते बाजरीची आहेत, तर गोदामात बाजरीचे पोते किती? हा प्रश्न आहे. बघा, तर काय आहे, तिथं जे असलेले असतील म्हणजे तिथं जे आहेत, जे तिथे पोते आहेत ते 100% असणार विद्यार्थी मित्रांनो, 100% होती. त्याच्यापैकी 35% ही गव्हाची होती आणि 20% ही कशाची होती? ज्वारीची होती. मग 100% पैकी 20 आणि 35 किती झाले? तर 55% झाले. आता उरले किती? तर 45% उरले, बरोबर ना? 45% उरले आणि आपल्याला म्हटलं की टोटल 100% 800 होते, 800 पैकी 45% उरले, म्हणजे 800चे 45% जरी काढल्या तरी तुम्हाला बाजरीचे पोते मिळतील. चला काटपीट करूया. 0 0 0 0 8 45 0 हातचे 4, 832 4 36 360. तर 360 पोते कशाचे असतील? तर बाजरीचे असतील. अशा प्रकारे ऑप्शन नंबर क तुमच्या या प्रश्नाचं उत्तर असेल. ठीक आहे, चला त्याच्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो काय आहे त्याच्यानंतरचा प्रश्न. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा जो प्रश्न आहे 61 नंबरचा, ठीक आहे, की 4च्या फरकाने वाढत जाणाऱ्या 6 क्रमवार संख्यांची सरासरी हे 54 आहे. या प्रश्नामध्ये थोडासा मला पण मिस्टेक वाटत आहे, बऱ्याचशा मुलांना पण याच्यामध्ये थोडा डाऊट आहे. तर हा प्रश्न आपण तर त्या समितीवर सोडूया. मला पण ह्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आलेलं नाही आहे. ठीक आहे, चला तर हा प्रश्न मला पण संख्येमध्ये आहे. चला, शंका आहे या प्रश्नावर. तर त्याच्यानंतरचा प्रश्न आपण पाहू. चला बघा, त्याच्यानंतरचा प्रश्न त्याला स्किप करतो. चला, त्यानंतरचा प्रश्न आहे ABC यांना सरासरी 75 रुपये मजुरी मिळते. ABC यांना सरासरी 75 रुपये मजुरी मिळते आणि BCD यांना सरासरी 80 रुपये मजुरी मिळते. ठीक आहे, तर D ची मजुरी 61 असेल. जर D ची मजुरी 61 रुपये असेल तर A ची मजुरी किती? असा आपल्याला प्रश्न आहे. बघा काय कराल विद्यार्थी मित्रांनो, तर आपण काढून घेऊ. ABC सरासरी किती आहे? 75. ABC ची सरासरी 75 आहे. मग 75 गुणला 3 करा, म्हणजे 75 गुणला 3 करा. 3 5 15 5 हातचा 1 3 7 21 आणि 22 3 5 15 3 22 म्हणजे 225 हे ABC चे आहे. कोणाचे? A + B + C ची काय आहे? तर 225 रुपये टोटल मजुरी आहे. ठीक आहे, त्यानंतर BCD, B, C आणि D यांची टोटल मजुरी किती ना? 80 गुणिला 3 म्हणजे किती? तर 8 × 24 240 आहे. बघा 240 आहे. ठीक आहे, मग आपल्याला असं म्हटलं आहे की D ची मजुरी 61 आहे. मग ABC मधून आपण D ची मजुरी 61 जरी मायनस केला, आपण 61 जरी मायनस केला तर 9 आणि 9 8 100 किती उरले? 10 तून 1 गेला 9 आणि हात चाला 1 सॉरी 7 उरले. 1 मिनिट 7 किती उरले? तर 7 उरलेले आहेत. किती? 7 9 1 मिनिट 1 7 9 म्हणजे 179 उरलेले आहेत. बघा, जर आपण BCD मधून जर आपण D ची मजुरी मायनस केली तर B आणि C ची किती उरते? तर 100 किती उरते? तर 179 उरते. मग आपल्याला म्हटलं आहे कोणाची मजुरी काढायची? A ची काढायची आहे. कोणाची काढायची आहे? A ची. मग बघा, हे B आणि C ची मजुरी आहे विद्यार्थी मित्रांनो. मग B आणि C ची आहे आणि हे ABC ची आहे. मग ABC मधून B आणि C जर तुम्ही मायनस केले तर तुम्हाला प्रश्नाचं उत्तर मिळेल, असं आपल्याला काढायचं आहे. मग मायनस किती कराल? 1 7 9 मायनस करा, म्हणजे तुम्हाला प्रश्नाचं उत्तर मिळेल. 15 9 गेले 6 हातचा 1 आणि 12 8 गेले 4 आता 1 0. 46 ही कोणाची मजुरी असेल? तर A ची मजुरी असेल. ऑप्शन नंबर काय आहे? तर ऑप्शन नंबर कुठे दिला आहे तुम्हाला? 1 मिनिट 75 ABC. अरे 46 ऑप्शन नंबर इथे आहे ड. चला, ऑप्शन नंबर ड 46 दिलं. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न बघा. एक चोर पहाटे 4 वाजता चोरी करून ताशी 25 किलोमीटर वेगाने पळून गेला. ही खबर मिळताच पहाटे 5 वाजता पोलीस 20-30 किलोमीटर तास वेगाने त्याचा पाठलाग करू लागला. तर पोलीस चोराला किती वाजता पकडेल? असा प्रश्न आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, सोपा प्रश्न आहे. कसा करायचा आहे? तर इथं चोर किती वाजता पळाला? तर 4 वाजे पळाला आणि 5 वाजे आपल्याला माहीत झाला. कोणाला? चोर. मला सांगा त्याची तासी स्पीड किती आहे? 25 ची. मग आपण म्हणू शकतो त्या एका तासामध्ये 25 किलोमीटर तो पळाला असेल. किती पळाला असेल? 25 किलोमीटर पळाला असेल. ठीक आहे, किलोमीटर तो गेला असेल. त्याच्यानंतर जेव्हा माहीत झाला तेव्हा याची स्पीड किती आहे? 25 ची. याची स्पीड आहे 30 ची. ठीक आहे, काही नाही, आपल्याला माहित आहे जर 2 गाड्या 2 व्यक्ती 2 रेल्वे 2 काही पण एका दिशेला जात असतील तर त्यांची स्पीड मायनस होते विद्यार्थी मित्रांनो. जर आपण यांची स्पीड मायनस केली तर स्पीड किती होणार? 5. किती होणार? 5. मग 5च्या स्पीडनं 25 किलोमीटर जो कापण्यासाठी किती वेळ लागेल? तर 5 1 5 5 25 5 तास लागतील. किती तास? 5 तास लागतील. 5 तास लागतील आणि 5 तास लागतील याचा अर्थ 5 तासांनी त्या चोराला पकडेल. किती वाजतापासून पकडण्यासाठी सुरुवात केली? तर 5 वाजतापासून आणि 5 तासांनी म्हणजे किती वाजतील विद्यार्थी मित्रांनो? तर 10 वाजतील. अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर असेल. ठीक आहे, चला त्याच्यानंतरचा प्रश्न आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न बघा. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे. चला, एक मोटार 100 मीटर अंतर 6 सेकंदामध्ये कापतो तर
तिचा ताशी वेग किती असा आहे. तर ताशी वेग आहे बघा, डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाईम, हा आपल्याला फॉर्म्युला आहे. तर डिस्टन्स आपल्याला दिला आहे, डिस्टन्स दिलेला आहे 100 मीटर आणि आपल्याला दिला आहे स्पीड काढायची आहे, स्पीड काढायची आहे आणि टाईम दिला आपल्याला किती, तर 6 सेकंद दिला. चला, तर 100 भागीला किती 6, जर असा काढला तर आपल्याला मीटर सेकंदमध्ये स्पीड मिळेल. आपल्याला ते ताशीमध्ये करायचं आहे. तर काय करायला मित्रांनो, 18 भागीला 5 करा. ठीक आहे, 6 1 6, 6 3 18, 5 1 5, 20 5 100 आणि 20 3 60, अशा प्रकारे 60 किलोमीटर प्रति तास त्याची काय असेल, तर स्पीड असेल. ऑप्शन नंबर काय आहे, ऑप्शन नंबर क आहे. चला बघा विद्यार्थी मित्रांनो, नंतरचा प्रश्न आहे, जून महिन्यामध्ये 29 दिवसाची मजुरी 26,610 रुपये मिळते. तर त्याला 19 दिवसाची मजुरी किती. इथे सोडवतो बघा, काय करणार, तर 29 दिवसाची मजुरी आहे किती, 29 दिवसाची मजुरी 2 6 10, तर 19 दिवसाची किती, तिरपा गुणाकार केला तरी आपल्याला प्रश्नाचं उत्तर मिळेल. चला, 2 6 10 गुणीला 19 भागीला किती 29. चला, काटपीट करता येणार नाही कारण ही पण मूळ संख्या आहे, ही पण मूळ संख्या आहे, डायरेक्ट भाग जाते का पाहूया. चला, 29, तर 9च्या फाळ्यामध्ये आपण किती वेळा फाळा म्हटला तर आपल्याला 9 1 येऊ शकते. तर 9 9 81, 9चा गुणाकार करून पाहू विद्यार्थी मित्रांनो. बघा, 9 9 81 1 हातचे 8, 9 2 18, 18 8 26 बरोबर किती वेळा भागेला, तर 9 वेळा भागेला आहे. 90 गुणीला 9 19 म्हणजे किती, तर 171 0. 171 0 कोणता आहे ऑप्शन, तर 171 0. अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर असेल. ठीक आहे, किती, तर 1710 रुपये. चला, त्याच्यानंतरचा प्रश्न आहे की 7 लिटर तेलाने 350 मिलीलिटर क्षमता असलेले किती वाट्या भरल्या जातील. ठीक आहे, आता 7 लिटर मग या लिटर आहे आणि हा मिलीलिटर आहे. मग आपल्याला काय करावं लागेल, 7 लिटरला मिलीलिटरमध्ये कन्वर्ट करा, म्हणजे 1000 लिटरचा 1 लिटर म्हणजे 7 लिटरचा किती होईल, 7000 लिटर होईल आणि भागीला करा 350. चला, काटपीट करू. 0 0 35 दुने 70 आणि त्यासमोर 0 लिहा, म्हणजे किती, तर ऑप्शन नंबर किती, ब 20. किती वाट्या भरल्या जातील विद्यार्थी मित्रांनो, 20 वाट्या भरल्या जातील. अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर होतं. त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतरचा प्रश्न आहे बघा, काय आहे, तर 0.07 0.00700 0.00007 आणि 0.00777 यापैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता. तर सर्वात लहान अपूर्णांक कोणता असेल विद्यार्थी मित्रांनो, तर सर्वात लहान अपूर्णांक जो आहे तो हा असेल, म्हणजे 0.0007 कोणता आहे, तर 0.007 ऑप्शन नंबर क तुमचा उत्तर असेल. ठीक आहे, त्यानंतर दिला आहे 9 तास 24 मिनिटे बरोबर. 9 तास 24 मिनिटे म्हणजे किती मिनिटे असं म्हटलं आहे. मग बघा काय करायचं आहे, 9 तासाचे 24 प्रमाणे 9 तासाचे किती 60 प्रमाणे 9 तासाचे 60 प्रमाणे काढा, म्हणजे एका तासाचे 60 मिनिट, 9 तासाचे किती, तर 9 × 54 म्हणजे किती, तर 540 आणि हे 24 मिनिटे याच्यामध्ये प्लस करा, म्हणजे किती येईल आन्सर विद्यार्थी मित्रांनो, तर 4 6 5 564 किती 564. ऑप्शन नंबर काय आहे, तर अ आहे. अशा प्रकारे या प्रश्नाचा उत्तर असेल. चला, त्यानंतर बघा, गणेशने 12 रुपयात एक याप्रमाणे 4.5 डझन हात रुमाल खरेदी केले, ते सर्व त्याने 810 रुपयात विकले, तर व्यवहारात त्याला नफा किंवा तोटा किती झाला असं म्हणायचं आहे. बघा, ही वर मी आपल्याला हा क्वेश्चन वर तुम्हाला सांगतो, किती 12 रुपयाची एक आहे, 12 रुपयाची एक आहे आणि त्याने किती 4.5 डझन, किती डझन 4.5 डझन. तर विद्यार्थी मित्रांनो, 1 डझन म्हणजे 12, मग 4 डझनचे 12 × 48 आणि अर्ध्या डझनचे किती, तर 48 आणि 6 किती, तर 48 आणि 52 किती 54. ठीक आहे, 48 आणि 6 54 म्हणजे गुणीला 54 करा, किती 54. मग 12 × 48 8 हातचे 4, 12 5 60 आणि 4 64 म्हणजे आपण म्हणू शकतो त्यांनी त्या रुमाली 600 किती रुपयाला घेतला, 648 रुपयाला घेतला आणि विकला किती रुपयाला, तर 810 रुपयाला विकला. म्हणून तुम्ही 810 मायनस करा 648 म्हणजे तुम्हाला प्रश्न 2. ठीक आहे, 2 हातचाला 1, 11तून 5 गेले 7, हातचाला 1 172 रुपये 172. ऑप्शनमध्ये आहे का, 1 मिनिट काही चुकत आहे का आपला, बघा, अरे नाही, 11तून 5 गेले 6 162 रुपये किती 162 रुपये तुम्हाला त्याने काय झाला, नफा झालेला आहे, तोटा झालेला नाही, नफा झालेला आहे. कारण त्याने जास्त कमी रुपयाला घेतला आणि जास्त रुपयाला विकला, म्हणजे काय झालेलं आहे, नफा झालेला आहे. चला, त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, त्याच्यानंतरचा प्रश्न बघा. त्यानंतरचा प्रश्न बघा काय आहे, तर 18 संख्येच्या सर्व विभाजकांची बेरीज. आता 18ला भाग जाणाऱ्या कोणत्या संख्या विद्यार्थी मित्रांनो बघा, तर 18ला भाग जाणारी संख्या आहे 1 आहे, 2 आहे, 3 आहे, त्यानंतर 4ने जात नाही, 5ने जात नाही, 6ने जाते भाग. ठीक आहे, 7ने 8ने 9ने जाते. ठीक आहे, मग 10ने 11ने 12ने 13ने 14ने 15ने जात नाही, 18ने जाते, किती जाते 18ने जाते. तर यांच्या विभाजकाची बेरीज असं म्हटलेलं आहे. आता बघा, 18ला कोणाने 1ने भाग जाते, 2ने 3ने 4ने जात नाही, 5ने जात नाही, 6ने जाते आणि 9ने आणि 18ने भाग जाते. यांची बेरीज म्हटली आहे, बेरीज करून घेऊ. चला, 1 आणि 2 3 3 आणि 3 6 6 आणि 6 12 12 न 18 किती, 12 18 तर 30 आणि 9 किती, तर 39. ऑप्शन कुठं आहे, ऑप्शन नंबर
ऑप्शन नंबर ब अशा प्रकारे प्रश्न होतं. आता बघा मग त्यानंतर आहे एका संख्येच्या पावभागाच्या तिप्पट. एका संख्येच्या पावभागाच्या तिप्पट इथे सोडवतो बघा. एक संख्या आहे कोणती तरी, तिचा पावभाग म्हणजे काय तर 1/4. त्याच्या 3 पट म्हणलेला आहे. त्याच्या 3 पट म्हणजे गुणला 3 करा. त्याच्या तिप्पट 72 आहे. त्याच्या तिप्पट किती आहे 72 आहे. तर ती संख्या कोणती. चला करूया. काय होणार तर 3x डायरेक्ट x बरोबर का होईल तर 72 गुणिला 4/3 होईल. चला कारण जे x सोबत गुणाकारात आहे ते भागाकारात जाईल आणि जे भागाकारात ते गुणाकारात जाईल. चला काटपीट करू. 3 × 3 24, 24 त्रिक 72, 24 त्रिक 72 आणि 24 चो 96, 24 चो 96 अशा प्रकारे या प्रश्नाचे उत्तर 24 चो 96 कुठे आहे ऑप्शन नंबर 1. चला असं आहे. तर अशा प्रकारे आपण प्रश्नाचं उत्तर काढलेलं आहे. चला त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो काय आहे तर ए म्हणजे 5. ए म्हणजे 5. ए म्हणजे काय आहे तर 5 आहे. तर बी म्हणजे काय दिलं आहे बी म्हणजे a - 2 म्हणजे 5 - 2 किती होणार 5 - 2 किती होणार 3 होणार. चलो त्यानंतर दिला आहे सी. सी म्हणजे b+1. सी म्हणजे b+1. बी किती आहे 3. 3 + 1 म्हणजे किती तर 4. हा आता आपण ABCची व्हॅल्यू काढली. आता याच्यामध्ये ABCची व्हॅल्यू ठेवा. ए किती आहे 2 गुणिला 5 ए मायनस 2 गुणिला बी. बी किती आहे बी किती आहे तर 3. चला प्लस सी किती आहे तर 3 गुणिला सी किती आहे तर सी आहे 4. ठीक आहे सी आहे 4. अशा प्रकारे 5 दुने 10 - 6 + 12. ठीक आहे किती तर 10तून 6 गेले 4. 4 किती होईल तर किती होईल विद्यार्थी मित्रांनो 16. किती 16 आन्सर आहे कुठं 16 ऑप्शन नंबर ब 16 किती होईल तर 16 होईल. अशा प्रकारे आपण प्रश्नाचे उत्तर काढलेले आहे. चला त्याच्यानंतरचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो बघा. हां त्याच्यानंतरचा प्रश्न बघा काय आहे 12 दशक. 12 दशक म्हणजे किती होणार तर 12 दशक म्हणजे 12चे दशक म्हणजे काय होईल तर 120 आणि गुणिला 18 शतक म्हणजे 18 शतक म्हणजे 1800. 12 10 12 12 10 आणि मायनस किती तर 3 -3 बरोबर किती काढायचं आहे बघा. तर आपण 0 0 0 दिले 18 12 8 96 6 हातचे 9. ठीक आहे 12 1 12 9 किती 12 9 तर 12 9 21. याच्यामधून 3 मायनस करायचं आहे आपल्याला. तर 7 किती 10तून 3 गेले 7. हातचाला 1 9. अरे 1 मिनिट हातचाला 1 9. ठीक आहे हातचाला 1 5 21 5 9 9 7 21 5 9 9 7 21 5 9 9 7 ऑप्शन नंबर काय असेल तर क असेल. ऑप्शन नंबर काय आहे क आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतरचा प्रश्न बघा राजेश व महेश यांच्या वयाची बेरीज 38 आहे. बरोबर महेश राजेशपेक्षा 12 वर्षांनी लहान आहे. तर राजेशचे वय किती. चला दोघांच्या वयाची बेरीज किती आहे 38 आहे आणि लहान आहे म्हणते. आपण काय करायचा विद्यार्थी मित्रांनो असे जर प्रश्न असेल तर सरळ काय करायचा जे लहान मोठा असेल ते मायनस करून टाका. म्हणजे यातून 12 मायनस करा किती उरले आता 26 उरले. बरोबर ना. आता 26 उरले त्या 26ला काय करायचं आहे 26ला बघा इकडे लिहितो 26ला दोघांमध्ये डिवाइड करा. म्हणजे हा 13 असेल आणि तो 13 असेल आणि त्याला हे 12 देऊन द्या. म्हणजे हा किती असेल 25. आता यांच्यामधला फरक आहे का 12चा आहे. म्हणजे सर्वात मोठा कोण आहे तर महेश राजेशपेक्षा 12 वर्षांनी लहान आहे. हा महेश राजेशपेक्षा म्हणजे हा महेशची आहे आणि ही राजेशची आहे. बरोबर आहे. चला मग महेशची वय किती आहे 12 आहे. आपल्याला कोणाचे झालं राजेशचे वय किती महेश हे राजेशपेक्षा हा महेश राजेशपेक्षा 1 मिनिट आपल्याला काय विचारलं आहे महेश राजेशपेक्षा 12 वर्षांनी लहान आहे. हा महेश राजेशपेक्षा 12 वर्षांनी लहान आहे म्हणजे राजेशची 25 आहे आणि महेशची किती आहे तर 13 आहे. तर त्याच्यानंतर विचारलं आहे राजेशचे वय किती होईल तर राजेशचे वय किती होईल विद्यार्थी मित्रांनो. अरे राजेशचे वय 25 व्हायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. राजेशचे वय 25 व्हायला पाहिजे. मला वाटतं ऑप्शनमध्ये गडबड दिसून राहिलेली आहे. कारण बघा राजेश व महेश यांच्या वयाची बेरीज किती आहे 38 आहे. 38 वर्ष आहे. महेश राजेशपेक्षा 12 वर्षांनी लहान आहे. महेश लहान आहे. कोण आहे महेश लहान आहे. तर राजेशचे वय किती असा म्हटलेलं आहे. तर या प्रश्नामध्ये पण मला थोडीशी गडबड दिसून राहिलेली आहे. ऑप्शनमध्ये गडबड दिसून राहिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. माझ्या माहितीनुसार याचा आन्सर जो आहे तो 25 यायला पाहिजे. कारण बघा जर 25 राजेशची वय असेल आणि महेशची जर 13 असेल तर आपण जरी काढलं तर बघा काय तर 12 तर किती 12 वर्षाचा फरक आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो महेश हा 25 वर्षाचा आहे आणि राजेश हा 25 वर्षाचा राजेश आणि महेश हा 13 वर्षाचा असेल तर महेश हा राजेशपेक्षा 12 वर्षांनी लहान आहे ना. म्हणजे महेश हा राजेशपेक्षा म्हणजे आपण प्रश्नामध्ये थोडीशी गडबड आहे. तुम्ही एकदा याला बघून घ्या. ठीक आहे काही प्रिंट मिस्टेक वगैरे होऊ शकते पण जो माझ्याकडे सेट आलेला आहे म्हणजे ABC मधून तर हा त्याच्यापैकी तुमच्या याच्यामध्ये काही आहे का बा ते बघून थोडंसं चेक करून घ्या. चला त्यानंतरचा प्रश्न आहे शेवटचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो. शेवटचा प्रश्न एका रांगेत
अच्या घराचा क्रमांक डावीकडून 13वा आणि उजवीकडून 17वा आहे, तर रांगेत एकूण घरे किती, असा प्रश्न आहे. चला, जर विद्यार्थी मित्रांनो या प्रकारचा प्रश्न जरी असेल तर तुम्हाला कधी पण आला तर तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगून ठेवतो बघा. काय तर अशा प्रकारचा प्रश्न असेल, आपल्याला टोटल काढायचं असेल किंवा काही काढायचं असेल तर बघा, लेफ्ट काय करायचं, लेफ्ट प्लस राईट मायनस लेफ्ट प्लस राईट मायनस 1 करा इज इक्वल टू टोटल. चला, लेफ्ट म्हणजे डावीकडून कितवा क्रमांक आहे विद्यार्थी मित्रांनो, डावीकडून 13वा आहे, उजवीकडून कितवा आहे 17वा आहे, मायनस 1 करा इज इक्वल टोटल मिळणार. तर 17 30 मायनस 1 म्हणजे 29. ऑप्शन नंबर कुठं आहे, तर ऑप्शन नंबर क आहे. अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, चला, तर त्याच्यानंतर अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जे काही प्रश्न होते त्यांचं टोटल विश्लेषण केलेलं आहे आणि तुम्ही काही जे काही प्रश्नावर शंका होती ते पण मी सांगितलेले आहे. ठीक आहे, कारण हा जो प्रश्न आहे 74 नंबरचा, याच्यावर थोडीशी शंका आहे आणि त्याच्या आधीचा पण एक प्रश्न होता, की हां कोणता आहे, तर एक मिनिट, हां त्याच्या आधीचा प्रश्न होता 61 नंबरचा. ह्या 2 प्रश्नावर आपल्याला शंका आहे थोडीशी. ठीक आहे, बाकी प्रश्नाचे उत्तर मी तुम्हाला एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने सांगितले आहेत. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ पाहून काय कशा पद्धतीने तो आन्सर आलेले आहेत ते चेक करून घ्या. आपण अशाच प्रकारे आपल्या यूट्यूब चॅनलवर नेहमी व्हिडिओ घेत असतो. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि ह्या व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त स्टुडंटपर्यंत शेअर करा. भेटू अशाच प्रकारचे व्हिडिओ घेत राहू आपण. धन्यवाद, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.